नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीज मराठी रेसिपीमध्ये। मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो। तर त्यासाठीच आज आपण एक झटपट होणारी आणि हेल्दी पौष्टिक असणारी पोटभरीची टिफिनची रेसिपी बघणार आहोत। तर आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे मूग डाळीचे पराठे। टिफिन सिरीजमधील आपली आजची दुसरी रेसिपी आहे। तर चला तर मग एकदम हेल्दी पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी छिलका नसलेली 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर 2 ते 3 पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर डाळीमध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजू द्यायची आहे। तोपर्यंत या ठिकाणी आपण बटाटा किसून घेऊया। तर या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे, त्यावरील साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। किसणीने मी हा बटाटा अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तो देखील मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये देखील ठेवू शकता तुम्ही, त्यामुळे आपला बटाट्याचा किस काळा पडणार नाही। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी मुगाची डाळ आहे ती छान भिजलेली आहे। आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सोबतच आपण पाऊण चमचा हळद टाकलेली आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर किसलेला जो बटाटा आहे तो देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मुगाची डाळ आणि बटाटा दोन्ही आपल्याला फक्त 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचे नाही। डाळ फक्त आपल्याला थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आहे। तर फक्त 5 मिनिट आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी पराठ्यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा धने टाकून घेतलेले आहेत। सोबतच मी या ठिकाणी 1 चमचा बडीशोप टाकलेली आहे। 2 मिरच्या मी अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहेत, त्या टाकत आहे। त्याचबरोबर भरपूर सारी आपण या ठिकाणी कोथिंबीर टाकलेली आहे। एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकलेले आहे। डब्यासाठी हे पराठे बनवत असताना तर या ठिकाणी मिरचीचा वापर कमी करू शकता आणि मी जी मिरची वापरलेली आहे ती मिरची सपक आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही 2च्या ऐवजी या ठिकाणी 1 मिरची देखील वापरू शकता। जर तुमच्याकडे अद्रक असेल त्याचा देखील 1 तुकडा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मसाला वाटून घेतलेला आहे। पराठ्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक हा मसाला, तो आपला मसाला तयार झालेला आहे। या मसाल्यामुळे आपल्या पराठ्याला खूप मस्त अशी चव येते। आता एक 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी मुगाची डाळ आहे ती देखील बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली जी मुगाची डाळ आहे आणि त्याचबरोबर बटाटा आहे तो देखील छान मऊ झालेला आहे। आता आपल्याला हे मुगाची डाळ एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही ह्याच भांड्यामधून फक्त पाणी काढून टाका। एका चाळणीवरती मी सर्व मुगाची डाळ ओतून घेतलेली आहे। आता आपल्याला ही मुगाची डाळ थंड करून घ्यायची आहे। मुगाची डाळ शिजवलेलं जे पाणी निघालेलं आहे त्याला फेकून द्यायचं नाही आहे। तर या पाण्याचा वापर आपल्याला पीठ चुरण्यासाठी करायचा आहे। पीठ मळण्यासाठी आपल्याला एवढं पाणी लागणार नाही आहे। तर हे पाणी तुम्ही इतर भाज्यांमध्ये वापरू शकता किंवा मुलांना सूप म्हणून देऊ शकता, पण हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही आहे। आता आपली जी मुगाची डाळ आहे ती थंड झालेली आहे, एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे। यावरती आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे। जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरला तो मसाला आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये एक पाऊण चमचा हळद टाकलेली आहे। हळद आपण डाळीमध्ये देखील टाकलेली आहे, पण पराठ्याला रंग छान येण्यासाठी मी या ठिकाणी परत आणखी पाऊण चमचा हळद टाकत आहे। सोबतच आपल्याला मीठ टाकायचं आहे। डाळ शिजवताना देखील आपण मीठ टाकलेलं आहे, पण आता आपल्याला ही मीठ जे आहे ते पिठासाठी टाकायचं आहे। पाऊण चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता। या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। नॉर्मल आपण पोळी बनवण्यासाठी जे गव्हाचे पीठ वापरतो तेच गव्हाचे पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। पीठ मी चाळून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला डाळ आणि पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये आवश्यकता पडेल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये जे डाळ शिजवलेलं पाणी तेच थोडं टाकत आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ छान चुरून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही आहे, जास्त सैल देखील नाही आहे, मीडियम असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला जर वेळ असेल तर 5 मिनिटं ह्या पिठाला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि जर वेळ नसेल तर तुम्ही लगेचच पराठे करू शकता। अशा पद्धतीने आपण थोडासा उंडा घेतलेला आहे आणि गोल लाटी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। यावरती आता आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि दुमडून घ्यायचं आहे। तर त्रिकोणी आकारामध्ये मी हे दुमडून घेतलेलं आहे आणि जसा याचा आकार आहे तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोल लाटू शकता
तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. आतमध्ये तेल लावल्यामुळे आपल्या पराठ्याला छान लेअर तयार होतील. आपला जो पराठा आहे तो लाटून तयार झालेला आहे. आता आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे आणि तवा आपला छान तापलेला आहे. यावरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता. यावरती आता आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर गॅस जे आहे ते मी मीडियम ठेवलेला आहे. तर मी या ठिकाणी दोन्ही साईडने याला तूप लावलेलं आहे आणि तूप लावून मी या ठिकाणी छान खमंग असा हे भाजून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही पराठ्याचा रंग आणि यामध्ये डाळ देखील छान दिसत आहे. मुले खूप आवडीने खातील. मूग डाळीचा पराठा असल्यामुळे एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हा पराठा निश्चितच आठवड्यामध्ये एकदा देऊ शकता. हा पराठा जेवढा शिळा होईल तेवढा हा पराठा मऊ आणि सॉफ्ट होत जातो. अजिबात कडक होत नाही. त्यामुळे मुलांच्या टिफिनला जर तुम्ही हा पराठा दिलात त्यांच्या लंच ब्रेकपर्यंत देखील हा पराठा एकदम मऊ आणि सॉफ्ट राहतो. आणि आपला जो पराठा आहे तो तयार झालेला आहे आता. आणि सेम अशाच पद्धतीने आता मी दुसरा देखील पराठा भाजून घेणार आहे. दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आपले जे मुगाच्या डाळीचे पराठे ते तयार झालेले आहेत. एकदम हेल्दी पौष्टिक खमंग असे आपले हे मुगाच्या डाळीचे पराठे तयार झालेले आहेत. तर मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यावं जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे पराठे बनवून मुलांना देऊ शकता. एकदम हेल्दी पौष्टिक, पचायला देखील हलके. या पराठ्यासोबत तुम्ही मुलांना टिफिनला केचप देऊ शकता किंवा लोणचं देऊ शकता. हे पराठे नुसते खाल्ले तरी देखील खूप मस्त लागतात कारण आपण यामध्ये सर्व मसाले टाकलेले आहेत. त्यामुळे एकदम खमंग आणि चविष्ट असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.